नागपुर जिले के ग्रामीण इलाके में भी जमकर बारिश हुई है। उमरेड तहसील के चांपा, पांचगांव, खापरी, हड़दगांव में तो बाढ़ जैसे हालत है। जोरदार बारिश से कई जगह बिजली आपूर्ति भी प्रभावित हुई है, जबकि खेतों में पानी भरने से किसान भी मुश्किल में आ गए हैं। नागपुर जिले में शुक्रवार की रात और शनिवार की सुबह हुई मूसलाधार बारिश से ग्रामीण इलाके में भारी नुकसान हुआ है। जिले के ग्रामीण इलाकों में भी कई जगह जलजमाव की स्थिति है। उमरेड तहसील के चांपा, पांचगांव, खापरी, हलदगांव इलाकों में भी भारी बारिश हुई है। इस जोरदार बारिश से खेतों में भी पानी भर गया है। उमरेड तहसील में बहने वाली नदियां और नाले भी लबालब भर गई है। बारिश से कई गांवों में बिजली के खंभों टूटने से बिजली आपूर्ति भी बाधित हुई, जबकि मौसम विभाग द्वारा अगले 3 दिनों तक भारी बारिश की चेतावनी दिए जाने से बाढ़ का खतरा भी बढ़ गया है। इसलिए प्रशासन ने अलर्ट जारी किया है। 5 एकर शेती आहे भाऊ, याच्यामध्ये पुरी 5 एकरच पराठी आहे। हे अतिवृष्टीच्या पाण्यामुळे खूप नुकसान झाले आमची ओली। विम्याची भरपाई आम्हाला मिळावी हे विनंती। रात्री अचानक पावसाने हजेरी अशी जोरदार मारली की पूर्ण ढगफुटी झाली। त्यामुळे गावामध्ये जागोजागी पूर्ण गाव पाणी घुसलेलं आहे। कोणाकोणाच्या भिंतीसुद्धा पडल्या, कोणाकोणाच्या घरामध्ये 1 ते 1.5 फूट पाणी साचलेलं आहे आणि त्यांचं अन्नधान्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तरी ते अन्नधान्य त्यांचं वापरण्याजोगं राहिलेलं नाही, तरी शासनाने त्यांना तातडीने त्यांचं घेण्याची सुद्धा सोय नाही। अन्नधान्य त्यांना शासनाने तातडीने त्यांच्याकडे लक्ष द्यावं। त्यांना हर एक जणाच्या शेतामध्ये सुद्धा सगळ्यांचे बांधामध्ये असं पाणी सरू नये। पूर्ण सोयाबीन, कपाशी पीक सुद्धा डुबू नये, तरी ते पण पूर्ण त्यांचे बांध फुटले आहे। कोणाकोणाचे पूर्ण बांधसुद्धा वाहून गेलेले आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याकडे सुद्धा शासनाने मदत द्यावी। आज रात्रीपासून असलेल्या संततधार पावसामुळे खूप ढगफुटीसारखा एक पाऊस झाला इथे हळदगाव, मौजा आपल्या उमरेड तालुक्यामध्ये, आणि त्यामुळे माझ्या शेतातलं आणि आपल्या परिसरातल्या सर्व विभागातलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धानाचं पीक टोटली डुबलेलं आहे। धानाचा जो बांध आहे हा फुटलेला आहे आणि त्यांच्यामुळे भाजीपाला, तूर आणि हे सर्व जे होते हे वाहून गेलेलं आहे। खरडून बघू शकता तुम्ही, तिथे तुरीची पण आमचीवाली पूर्ण लागवड हे झालं आहे। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर थोडं आमचे पंचनामे करून निधी मंजूर करून द्यावी हीच विनंती।